संभाव्य पूरबाधित क्षेत्राची पाहणी आणि मान्सून पूर्व तयारीबाबत पाहणी केली आहे। प्रशासनाने आपत्ती काळामध्ये आवश्यक त्या सर्व बाबींची तयारी पूर्ण केली आहे। आपत्ती काळामध्ये घ्यायच्या उपाययोजना याबाबत सर्व तयारी पूर्ण केली असून कोणत्याही परिस्थितीत सामोरं जाण्यास प्रशासन तयार आहे। नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे। माननीय सत्यम गांधी, भाजप प्रदेश सेल। आज मान्य आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली परिसर मिरज संभाव्य पूर परिस्थितीबाबत समक्ष सर्व अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली आहे। सांगलीमधील सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड, कर्नाळ बायपास रोड तसेच पूरबाधित होणाऱ्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येणाऱ्या निवारा केंद्रांबाबत व्यवस्था पाहणी केली। सांगली येथील भिडे जलतरण रोटरी क्लब, शाळा नंबर 17 रोटरी क्लब, विश्रामबाग इत्यादी भागांची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना संभाव्य पूर परिस्थिती उपाययोजनेबाबत सूचना केल्या। मिरज येथील कृष्णा घाट परिसर, मिरज हायस्कूल इत्यादी परिसराची पाहणी करून कृष्णा घाट परिसरातील पुराने विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजय यादव, सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन, सहदेव कावडे, नकुल जकाते, सचिन सगावकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा चिदानंद कुरणे, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, डॉक्टर रवींद्र ताटे, अग्निशमन अधिकारी सुनील माळी इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।